पौराणिक काळात हनुमान, आधुनिक काळात शिवराय आदर्श. नागपुरातील कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान. महाबळेश्वरमध्ये 2 ते 4 मे दरम्यान शासनाचा महापर्यटन महोत्सव, लेझर शो, पॅराग्लायडिंग, वॉटर स्पोर्ट्सचं आयोजन असणार. मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी ठेवीदारांना दिलासा. ज्ञानराधा मल्टीस्टेटचा चेअरमन सुरेश कुटेची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देणार. अजित पवारांची माहिती. तर आमिष दाखवत ज्ञानराधा मल्टीस्टेट करून लाखो ठेवीदारांची फसवणूक. भूषणसिंह राजे होळकरांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा. अंजली दमानिया 2 दिवस जालना आणि संभाजीनगर दौऱ्यावर. जालना सहकारी साखर कारखान्यातील शेतकऱ्यांसोबत बैठक होणार. संध्याकाळी धनंजय देशमुख आणि मनोज जरांगेंची भेट घेणार. बीडचं प्रकरण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं. चार्जशीटनुसार आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न. संतोष देशमुख हत्या प्रकरणात फडणवीसांची प्रतिक्रिया. लातूरच्या औसामधील नागरिकांकडून संतोष देशमुख कुटुंबियांना 21 लाखांची मदत. आमदार अभिमन्यू पवार आणि नागरिकांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन जमा केलेली रक्कम देशमुख कुटुंबियांकडे सुपूर्द केली. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचं काम सुरू. कोरटकरचे वकील आज जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करणार. कनिष्ठ दिवाणी न्यायालयानं दिलेल्या निकालाविरोधात आव्हान. कोणी कितीही देव पाण्यात ठेवू द्या, फडणवीस 1 दिवस पडळकरांना मंत्री करणार. मात्र मला कुठेतरी राज्यपाल तरी करा, नाहीतर आपली अवस्था बंद बँडवाल्यासारखी होईल. सदाभाऊ खोतांनी मिश्किल शब्दात व्यक्त केली भावना. फुले चित्रपटातील ब्राह्मण समाजाच्या भावना दुखवणारी दृश्य वगळावी. कराडमधील ब्राह्मण संघटनांची मागणी. ब्राह्मण संघटनांकडून प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन. दृश्य न वगळल्यास चित्रपट प्रकाशित होऊ देणार नसल्याचा इशारा. जळगाव जिल्ह्यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस भरती. बोगस शिक्षक कर्मचाऱ्यांचा शासनाच्या वेतन प्रणालीतही समावेश. शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्यास प्रकार उघडकीस. तर जिल्ह्यातील 10 शिक्षण संस्थांमधून घोटाळा समोर. अंत्यविधीसाठी लाकडं न जाळता विद्युत शवदाहिनीचा वापर करावा. स्मशानभूमी पाहणी दौरा करत मनसेची ठाण्यात जनजागृती. राज ठाकरेंनी भाषणात आवाहन केल्यानंतर मनसेचा दौरा. घरांच्या किमती कमी होणार नसल्यानं मनसे सिडको विरोधातील आंदोलनावर ठाम. उद्या नवी मुंबईत मनसेतर्फे सिडको विरोधात इंजेक्शन मोहीम राबवण्यात येणार. शहराध्यक्ष गजानन काळेंनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेतली. पुण्यात दुसरी महापालिका स्थापन करण्याबाबत फडणवीसांशी बोलणार. विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांची माहिती. नागरिकांची संख्या वाढत असल्यानं पुणे मनपावर ताण. टिळेकरांची प्रतिक्रिया. अहिल्यानगर जिल्हा बँकेकडून पीक कर्ज मर्यादेत एकरी 10,000ची वाढ. ज्वारी, बाजरी पिकांसाठी एकरी 40,000चं पीक कर्ज मिळणार. नव्या वर्षात शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार. विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला विद्यार्थ्यांनी वाचवलं. जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मंगळूरमधील घटना. विद्यार्थ्यांनी विहिरीत उड्या मारून हरणाच्या पाडसाला बाहेर काढलं. जखमी हरणावर उपचार करून जंगलात सोडण्यात आलं. साताऱ्याच्या तापोळा, बामणोली भागात वटवाघळांचं प्रमाण वाढलं. वटवाघळांचं प्रमाण वाढल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात. सरकारनं वटवाघळांचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. पावसाळ्यात गटाराच्या पाण्याची समस्या सांगणाऱ्या नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये जुंपली. चिपळूणमधील इंदिरा सांस्कृतिक केंद्रातील बैठकीतला प्रकार. पावसाळ्यात तुंबणाऱ्या घटनांवरून खडाजंगी. मुंबई उच्च न्यायालयाबाहेर काळी जादू करणाऱ्याचा शोध सुरू. हायकोर्टाबाहेर काळी बाहुली, नारळ, सुपारी, लिंबू हे साहित्य आढळलं होतं. अंधश्रद्धा आणि काळी जादू विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू. सिंधुदुर्गात आज पुन्हा पावसाची हजेरी. सह्याद्रीच्या पट्ट्यातील वैभववाडी तालुक्यात अवकाळी पाऊस. आंबा, जांभूळ पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, पिकांचं नुकसान. वादळात केळी आणि पपईचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती. नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरात अवकाळी पाऊस. पावसामुळे शेती पिकांसोबतच चाऱ्याचं प्रचंड नुकसान. कांदा आणि मका पिकांचं सर्वाधिक नुकसान. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळमध्ये अवकाळी पाऊस. अकोले तालुक्याला पावसानं झोडपलं. पावसामुळे शेतशिवारात पाणीच पाणी. धुळ्यातील अकलाड नेर परिसरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. गारपिटीमुळे कांदा आणि मका पिकांचं मोठं नुकसान. नाशिकच्या बागलाण तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. काढणीला आलेल्या कांदा पिकावर परिणाम होण्याची शक्यता. भारतीय मानक ब्युरोकडून नंदुरबार शहरात छापेमारी. हॉलमार्क नसलेले 73,32,000चं सोनं छापेमारीत जप्त. नंदुरबारमधील 3 ज्वेलरी शॉप्सवर BIS कडून कारवाई. जळगावातील बोगस जन्म दाखल्यांच्या प्रकरणांची चौकशी सुरू. तहसीलदारांच्या बनावट सह्यांच्या
43 प्रकरणांची नोंद. जळगाव तहसीलदारांकडून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला अटक. मॉर्निंग वॉकला गेलेल्या 49 वर्षीय सुजित कुमार सिंगला भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश. डोंबिवलीतील प्रसिद्ध रील स्टार सुरेंद्र पाटीलवर बलात्काराचा गुन्हा दाखल. तरुणीला नोकरीचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप. मानपाडा पोलिसांकडून आरोपीचा शोध. महाडच्या रेवतळे फाट्यावर शिवशाही बसचा अपघात. ब्रेक फेल झाल्यानं बसचा अपघात. 3 प्रवासी जखमी. दापोली पुणे शिवशाहीतील 22 प्रवाशांचे प्राण वाचले. जळगावच्या चाळीसगावातील कन्नड घाटात पिकअपचा अपघात. अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. पिकअप चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. नक्षलवाद्यांकडून सरकारला युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव. 35 वर्षात पहिल्यांदाच नक्षलवाद्यांकडून पत्र जारी. नक्षल चळवळीचे नेते अभय उर्फ भूपती यांच्याकडून पत्रक जारी. आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात पुजारी कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनावर देवस्थानाची कारवाई. 2 दिवसांपूर्वी देवस्थानमधील शिपायानं मद्यप्राशन करून कार्यालयात गोंधळ घातला होता. देवस्थान व्यवस्थापनानं तातडीनं तंबी देऊन त्याला घरी पाठवलं. कल्याण न्यायालयाबाहेर आरोपीचे नातेवाईक आणि पोलिसांमध्ये राडा. जेवण देण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी मारहाण केल्यानं राडा. कासिम मिराणी आणि सोनिया फुलवरे आरोपींचे नाव. कॉपीचे प्रकार घडलेली परीक्षा केंद्र कायमस्वरूपी बंद करणार. परीक्षा केंद्रांबाबत बोर्डाचा मोठा निर्णय. तर 12वीच्या 102, 10वीच्या 32 परीक्षा केंद्रांवर आढळलेला गैरप्रकार. मराठी भाषेविना काही अडत नाही असं म्हणणाऱ्या मराठी बँक कर्मचाऱ्याला मनसेचा चोप. महाराष्ट्र बँकेच्या लोणावळा शाखेतील प्रकार. परप्रांतीय मॅनेजरनं मराठीत बोलणार नाही असं सांगताच मनसे कार्यकर्ते आक्रमक. TV9 मराठीच्या अँकर हेड निखिला म्हात्रे यांचा लोकाशा भूषण पुरस्कारानं सन्मान. अजित पवार आणि पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. दैनिक लोकाशाकडून 5 दिवसीय महोत्सवाचं आयोजन. पत्रकारिता क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल निखिला म्हात्रे यांना पुरस्कार प्रदान. निर्भीड अशी पत्रकारिता न्याय मिळेपर्यंत. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला अंजली दमानियांकडून आव्हान. मुंबई हायकोर्टात 28 एप्रिलला पुढील सुनावणी होणार. सरकारी वकील उपस्थित नसल्यानं आज सुनावणी नाही. जयंत पाटलांचं सध्या तळ्यात मळ्यात आहे. सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. गोपीचंद पडळकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन. कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क हटवण्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर दरात घट. कांद्याचे सरासरी दर 1000 ते 1200 रुपयांपर्यंत घसरले. कांद्याची आवक वाढल्यानं दर घसरल्याची व्यापाऱ्यांची माहिती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळात समाविष्ट करण्यास ग्रामस्थांचा विरोध. वारसा स्थळाबाबत विश्वास घेतल्याचा आरोप. याबाबत हालचाली थांबवा अन्यथा रास्ता रोको साखळी उपोषण करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. कोल्हापूरच्या पट्टण कोडोली गावात तणावपूर्ण शांतता. अनधिकृत पुतळा काढण्याच्या वृत्तानं शिवप्रेमी आक्रमक. पोलीस बंदोबस्त तैनात. पट्टण कोडोलीत तणावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तोडगा. पट्टण कोडोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा न हटवण्याच्या सूचना. परवानग्या मिळेपर्यंत पुतळा सुरक्षितपणे बंदिस्त करून ठेवण्याच्या सूचना. कळंब हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी. मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील आरोपींची 10 तारखेपर्यंत कोठडीत रवानगी. फवाद खानच्या बॉलिवूड पुनरागमनाला मनसेचा विरोध. महाराष्ट्रात अबीर गुलाल प्रदर्शित न करण्याची धमकी. पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्याल तर सामना आमच्याशी आहे. अमेय खोपकरांचा इशारा. मंत्री बनायला आवडेल. मंत्रिपदाच्या रिक्त जागेवर पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील. आमदार प्रकाश सोळंकेंची प्रतिक्रिया.